सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। मी मागच्या वेळेला आपल्याला याबाबत सूचित केलेलं आहे की आदरणीय उद्धव साहेबांचे सोडून जाण्याचं महत्त्वाचं कारण मी मागे सांगितलेलं आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या पार्टीमध्ये गेलो म्हणजे का गेलो याची पण कारणमीमांसा केलेली आहे। खऱ्या अर्थानं मला सांगायला हवं की जे काही माझ्या मतदारसंघामधले प्रकल्प आहेत, मग नदीजोड प्रकल्प असेल, त्या नदीजोड प्रकल्पामुळे जी गोदावरी खोरं, मुळा खोरं किंवा इतर जे काही पाटपाणी आमच्या मतदारसंघाला यायला पाहिजे, नव्यानं नदीजोड प्रकल्पामध्ये जे 115 TMC पाणी येऊ घातलेलं आहे, यापैकी बराचसा हिस्सा, हे सर्व पाणी, बहुतांशी पाणी माझ्या मतदारसंघातून जाणार आहे आणि या विषयासाठी मी 9 ते 14 खासदार असताना हे पश्चिमेकडे जाऊन वाहून जाणारं समुद्रामध्ये पाणी हे अडवण्याची गरज ही त्यावेळेस प्रतिपादन केलं आणि त्याला आता केंद्र सरकार, राज्य सरकारने जोरदार समर्थन दिलेलं आहे आणि तो प्रकल्प सध्या 8 प्रकल्प येऊ घातलेला आहे आणि या सर्व प्रकल्पाचं पाणी माझ्या मतदारसंघाला मिळण्याच्या दृष्टीनं विषय असेल। अनेक विषय असे, हा माझा मतदारसंघ खऱ्या अर्थानं धर्माचा मतदारसंघ, इथे शिर्डीचे साईबाबा आहेत, इथे शनी शिंगणापूर आहेत, इथे महाभारत, इथे रामायण आहे, इथे अनेक विषय असे आहेत की इथे महामार्ग आणि रस्त्यांची अत्यंत टंचाई आणि विवंचना आहे आणि म्हणून या भागातला सर्व ही माझी तीर्थक्षेत्र खऱ्या अर्थानं रस्त्याचं जाळं होऊन विंडी गेली पाहिजे आणि रस्त्याची सर्व हे तीर्थक्षेत्र जोडली जातील या दृष्टीनं देखील माझे प्रयत्न असणार आहेत। त्याचप्रमाणे हा महामार्गाचा विषय झाला, रेल्वेचा विषय झाला, त्याचप्रमाणे अनेक जे काही इतर पॉलिसीचे जे काही विषय आहेत, केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत तीर्थक्षेत्राचा विकास झाला, मुळा नदी, गोदावरी नदी, प्रवरा नदी, अशा अनेक नद्यांचे प्रवाह माझ्या मतदारसंघात, ते नदी संवर्धनाचे प्रोजेक्ट असतील, अशा अनेक गोष्टीसाठी खरं म्हणजे जे पॉलिसीच्या विषयामध्ये मला निधी मिळणं गरजेचं आहे त्यासाठी मी खऱ्या अर्थानं वंचित आहे आणि या निधीच्या प्राप्तीसाठी केंद्र सरकारची, राज्य सरकारची मदत व्हावी आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रकल्प मार्गी लागावे। जनतेची मागणी आहे, जनतेचा मला या दृष्टीनं अट्टास होता, मागणी होती आणि या मागणीच्या पूर्तीसाठी जाण्याची जी गरज आहे ती आपल्यासमोर ठेवलेली आहे। सगळीकडे तुमचं सगळे तुम्ही सोडताना सांगताय निधी भेटला नाही, पण असं पण आरोप होत आहे का तुम्ही निधीचा वापर केला नाही खासदारांनी? त्यांची काहीतरी मी ऐकलं आहे की काहीतरी इलेक्ट्रॉनिक चॅनलवर जी काही माहिती आहे ती अत्यंत निखलास, खोटी, चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे। कुणीतरी यंत्रणेने कुठून तरी ती माहिती घेतली आणि ती दिलेली आहे। प्रत्यक्ष त्याने जिल्हा जे काही शासन आहे तिथे किंवा आमच्याकडे जे काही आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे त्याच्याशी त्यांनी शहनिशा करायला पाहिजे होती, ती शहनिशा करून त्यांनी ती बातमी द्यायला पाहिजे होती। आता आम्हाला 24-25ला निवडणुका झाल्या, 24-25 आणि 25-26 या 2 वर्षामध्ये आम्हाला दर वर्षाला मिळतो खासदार निधी 5 कोटी। 2 वर्षाला जो आम्हाला निधी मिळालेला आहे तो निधी विचार करता त्यातला जो मंजूर निधी आहे तो जवळजवळ आम्ही 7,71,00,000 खर्च केलेला आहे आणि मिळालेल्या रकमेमधून 8,55,00,000 रुपये आम्ही मंजूर केलेले आहे आणि यामधून आम्ही 134 कामं घेतलेली आहेत। 134 पैकी 122 कामं ही मंजूर झाली। मंजूर म्हणजे प्रमाण मिळाले, प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, जी यंत्रणा आहे बांधकाम खात्यात तिनं याला मान्यता दिलेली आणि ती कामं आता प्रगतीपथावर आहे। मग मला सांगा की ह्या 2 वर्षामध्ये जो पैसा आला तो पैसा आम्ही पूर्णपणे खर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आता 5 कोटी आम्हाला मेमध्ये मिळाले आहेत। मेमध्ये राहिले 5 खर्च, आमचं जो नियोजन आहे आचारसंहितेमुळे आम्ही हे केलं नाही, ते 5 कोटी आता मी चालू वर्षासाठी आम्हाला खर्च करायचे आहेत ते आम्ही करणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्या माहितीसाठी होतो की जिल्हा GPDC जे आहे त्या GPDCमधूनही आम्हाला
2 वर्षामध्ये जवळजवळ 19 कोटी रुपये आम्हाला मिळाले आहे. आणि त्यामध्ये देखील आम्ही जवळजवळ 264 कामं हाती घेतलेली आहेत. म्हणजे ही 264 कामं आणि ही 134 कामं म्हणजे 386 कामं माझ्या मतदारसंघात मी सुरू केलेली आहेत. आणि जवळजवळ 27 कोटी रुपये या कामासाठी उपलब्ध झाले आहेत, खर्च केलेले आहेत. शिंदे साहेबांनी काही शब्द दिला आहे तुम्हाला? शिंदे साहेबांनी सांगितलं की जे प्रकल्प आहेत, जो काही निधी आहे मतदारसंघासाठी तो निश्चितपणे उपलब्ध करून देण्यासाठी मी आपल्याबरोबर असेल. आणि निश्चितपणे तसं त्यांनी आश्वासित तर केलेलंच आहे. आणि एक ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारची अलायन्स पार्टी असल्यामुळे निश्चितपणानं त्याने दिला भरोसा तो घेऊन आम्ही पुढे वाटचाल करतो. सिंहस्थ कुंभमेळा आगामी वर्षामध्ये, पण शिर्डीला तीर्थक्षेत्राला जे जोडणारे रस्ते महत्त्वाचे ते पूर्वी बायपास म्हणून वापरले गेलेले, पण त्याला निधीच झालेले नाही. त्याच्यामध्ये नाही, ती मागणी आता आपण त्यांच्याकडे देणार आहोत, राज्य सरकारकडे, केंद्र सरकार. ही मागणी मी लोकसभेत असताना उचललेली आहे. परंतु आता आमची आता एसटी स्थावर झाल्यानंतर आम्ही पहिली ही मागणी नोंदवणार आहोत या रस्त्यांना किंवा ज्या पद्धतीनं. कारण ज्यावेळेला हा सिंहस्थ संपतो त्यानंतर याला जो कुंभमेळा संपतो त्यानंतर ही जी साधू मंडळी सगळी ती माझ्याच मतदारसंघाची, म्हणजे साईबाबाच्या दर्शनाला असेल, अनेक जी इथं मंदिरं आहेत, म्हणजे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ किंवा जी संतांची जी मंदिरं आहेत, अगस्ती ऋषी असेल अकोल्याला किंवा आमच्या कोपरगावला, हा तसा पूर्वीचा खरं म्हणजे ब्रिटिश काळामध्ये हा जिल्हा, हा माझा भाग नाशिक जिल्ह्याला जोडला होता. आणि गोदावरीच्या काठावर रामाचं जे वास्तव्य झालेलं आहे ते वास्तव्य देखील याच भागातून झालेलं आहे. आणि म्हणून म्हणजे वनवासाचे 14 वर्षाचे काही भाग आमच्या भागात गेले आहे माझ्या मतदारसंघामध्ये. अकोल्याला म्हणजे जे अगस्त्य ऋषींचे वास्तव्य त्या ठिकाणी रावणाचा वध करण्यासाठी जो शेवटचा बाण दिला गेला अगस्त्य ऋषी रस्ता दाखवला, त्या अगस्त्य ऋषीचं वास्तव्य देखील आमच्या अकोले तालुक्यात. अशा अनेक गोष्टी आहेत. तर ह्या साधू संतांना या सर्व जुन्या गोष्टी माहीत असल्यामुळे ही सगळी मंडळी इकडे येते. तर यांचा देखील विकास झाला पाहिजे, यांचं देखील डेव्हलपमेंट त्यालासुद्धा निधी यातून मिळाला पाहिजे अशी विनंती माझी शासनाला आहे. शिर्डी पंढरपूर रेल्वेचा पाठपुरावा करणार याबाबतचा प्रस्ताव मी केंद्रामध्ये मांडलेला आहे. पुन्हा एकदा आमची आता मी खरं म्हणजे करोना काळात ही रेल्वे बंद झालेली आहे. खरं म्हणजे आपल्या या भागातील काही शेकडोने दिंड्या आपल्या या मतदारसंघातल्या जातात. पंढरपूरला पायी मंडळी जाते दरवर्षी, लाखोमध्ये भाविक आपल्या मतदारसंघातले जातात. म्हणजे हा वेगळा आनंद आहे. परंतु दरवर्षी काही एकादशीला किंवा काही अनेक वेळा जी माणसं आहेत, आमची वयस्कर माणसं आहेत, त्या देखील त्या ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना जाण्यासाठी ही रेल्वे फार सुखकारक आहे. आणि म्हणून ही रेल्वे केंद्र सरकारने ताबडतोब मंजूर करावी अशी विनंती माझी. शिर्डी नाशिक रेल्वे मार्ग, रोटेगाव कोपरगाव रेल्वे मार्ग, परळी रेल्वे याच्याबद्दल काय भूमिका राहणार? खरं म्हणजे बेलापूर परळी मार्ग हा देखील होणं गरजेचं आहे. ॲक्च्युअल ब्रिटिश काळामध्ये ज्याचं ॲक्विशन झालेलं आहे आणि तमाम नेवासा शेवगाव त्या मंडळीची प्रचंड ही मागणी आहे. त्या भागाचा विकास होण्यासाठी याची खूप नितांत गरज आहे. ही मागणी अनेक वेळा मी नोंदवलेली आहे. अनेक कार्यकर्ते नेवाशाचे आहेत की त्यांनी याच्यावर आंदोलनं केली आहेत, त्यांना घेऊन देखील केंद्राकडे मागणी केलेली आहे. लोकसभेमध्ये याचे मी एकदा दोनदा तीनदा प्रश्न उच्चारलेले आहेत. परंतु याबाबत मात्र नेहमीच निरुत्तर व्हावं लागतं आहे. आणि म्हणून पुन्हा आता केंद्र सरकारला उत्तराधित करावं लागणार आहे. आणि हे प्रकल्प जे होऊ घातलेले प्रकल्प आहेत, होण्यासारखे आहेत, ते करण्यासारखे परत आग्रही राहणार आहे. शिर्डी आणि अयोध्या, शिर्डी काशी ही तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्यासंबंधी आपण काही विचार नाही, आता आपल्याला कोपरगाव व्हाया कोपरगाव म्हणजे हडपसर, काशी ते म्हणजे वाराणसी ते हडपसर म्हणजे पुणे ही रेल्वे सुरू झालेली आहे. तिचं मागच्या महिन्यामध्येच मी हिरवा झेंडा देऊन त्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधानांनी त्याचं हिरवा झेंडा देऊन सुरुवात केलेली आहे. कोपरगावमध्ये मी पण केलेलं आहे आणि ती आता एक सोय चांगल्या प्रकारची झालेली आहे.
तशीच मागणी अयोध्येची व्हावी ही मागणी येत्या लोकसभेमध्ये मी मांडणार आहे. तुटीचं खोरं आहे गोदावरी खोरं, त्याच्यामुळं पाण्याचं. पश्चिमेला 400 TMC पाणी वाहून जाते. पण उद्धव गोदावरीत जर तो प्रकल्प राबवला तर 115 TMC पाणी येते. ते लोकसभेत या संदर्भात निधीसाठी CR पाटलाकडून आपण काही तरतूद करण्यासाठी निश्चित यासाठी माझे मित्रच आहेत CR पाटील, त्यांच्याकडनं जास्तीत जास्त निधी आपल्या भागासाठी किंवा या नदीजोड प्रकल्पासाठी आणण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहील. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.